सांगली एलसीबीची दमदार कारवाई. रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल व 2 काडतुसे जप्त. 62,000चा मुद्देमाल हस्तगत. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक सौ कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 62,000 रुपये आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव यांना गोपनीय बातमीमार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी मधुसूदन मगदूम हा जुना धामणी रोडला कमरेला पिस्टल खोचून थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे जुन्या धामणी रोड परिसरात सापळा रचला असता संशयित इसम थांबलेला दिसला. पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. आरोपीचे नाव मधुसूदन महेश मगदूम वय 24 राहणार गल्ली नंबर 6 हसण्या आश्रम विश्रामबाग सांगली असे आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, पोलीस नाईक श्रीधर बागडी, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, केरबा चव्हाण, सूरज थोरात, विनायक संधी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटणकर आदींनी केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.